विधानसभेमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि त्यानंतर ईव्हीएमवर टीका सुरू झाली। ईव्हीएमवरनं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे। ईव्हीएमला आक्षेप असेल तर निवडून आलेल्यांनी राजीनामा द्यावा असं आव्हान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। तर दुसरीकडे ईव्हीएमला नाही तर आयोगाच्या व्यवस्थेवर आक्षेप आहे असं प्रत्युत्तर नाना पटोलेंनी दिलंय। ईव्हीएम संदर्भात यावेळेस नाना पटोले यांनी आक्षेप घेतलेला आहे। नाना पटोलेंनाही उत्तर देण्यात आलेलं आहे, जर निवडून आलेला आहात तुम्ही तर राजीनामा द्या, ईव्हीएम संदर्भात तुम्हाला अडचण असेल तर, असं मुनगंटीवार म्हणालेत। काय टीका केलेली या दोघांनी एकमेकांवर काय आरोप प्रत्यारोप झालेले आहे पाहूयात। नाही असं आहे, मग जे निवडून आले त्यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे, कारण मग त्यांचं वर्तणूक शंकास्पद आहे। ते आमच्याशी मॅच फिक्सिंग मध्ये निवडून आलेत कि ये अंदर की बात है, कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष हमारे साथ है। ते निवडून कसे आलेत, लोकसभेमध्ये कसे निवडून आलेत? निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आहे, त्या व्यवस्थेवर आमचा आक्षेप आहे, आमचा मशीनवर आक्षेप नाही आहे। हा जो गैरसमज आहे, हवेत गेलेली लोक, सत्तेची मस्ती, फुकटात मिळालेली सत्ता, म्हणजे घाम नाही काढला, लोकांमधून त्यांना मतदान झालेलं नाही आहे।